या बैठकीला उपस्थित आपले संघटन मंत्री उपेंद्र कोठेकरजी, आपले या क्लस्टरचे इंचार्ज आणि आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांच्या समोर संदेश दिला, ऊर्जामय संदेश दिला असे चेनुभाऊ संचेतीजी, आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले शहराचे अध्यक्ष प्रवीण पोटेजी, आपल्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार नवनीत राणाजी, रवी राणाजी, आमदार प्रताप अडसडजी, मान्य निवेदिताताई, जगदीश गुप्ताजी, रमेश बुंदिलेजी, भिलावेकरजी, जयंत डेहनकरजी, किरणताई महल्ले, किरणजी पातुरकर, प्रकाशजी देशपांडे, दिनेशजी सूर्यवंशी, रवींद्र खांडेकर, सिद्धार्थजी वानखडे, प्रशांतजी शेगोकर, चेतनजी पवार, सतीशजी करेथिया, विवेकजी कलोती, अनिताताई, मान्य अनिताताई राज, तर सर्वांचेच नावं सर्वांनी घेतले आहे। त्यामुळं उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी बंधू भगिनी, मला तो दिवस आठवतो, जन्माष्टमी होती। मी अंबाबाईचं दर्शन करून युवा स्वाभिमान पक्षाच्या जन्माष्टमीच्या स्टेजवर गेलो होतो। खरं तर कठीण होतं, पण मी धाडस करून रवी राणांचा कार्यक्रम, युवा स्वाभिमानचा कार्यक्रम, पण त्या कार्यक्रमामध्ये कारण अंबाबाईंनी ऊर्जा दिली होती आणि अंबाबाईची ऊर्जा घेऊन बोललो होतो, देवेंद्रजींची परवानगी न घेता बोललो होतो की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचा राहील। खरं तर अंबाबाईचं दर्शन करून आलो होतो आणि बघा आमच्या नेतृत्वाने ऐकलं, देवेंद्रजींनी मांडलं आणि आज बघा महायुतीच्या उमेदवार म्हणून कमळ चिन्हावर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI 11 पक्षाची महायुती। खरं तर या सर्व 11 पक्षांनी मान्य नवनीत राणाजी यांच्या उमेदवाराला मान्यता दिली आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शब्द पूर्ण करण्याची अध्यक्ष म्हणून मला आणि आमच्या नेतृत्वाला देवेंद्रजींना या ठिकाणी संधी मिळाली। बोलताना चेनुभाऊ बोलले, युवा स्वाभिमान आणि भारतीय जनता पार्टीचे रवी राणाजी, त्यांच्या तोंडातनं चुकून निघालं। रवी राणाजी युवा स्वाभिमान पक्षात आहे, पण मला पक्क माहिती आहे मी आज रवी राणाजीशी काहीच बोलणार नाही, पण अंबाबाईचा आशीर्वाद जो निघतो ना, एक दिवस नवनीतजी घरात आदेश देतील आणि राणाजींना सुद्धा मोदींच्या नेतृत्वामध्ये आज नाही उद्या कधीतरी, मी आज कधीच म्हणणार नाही, पण शेवटी देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आज या ठिकाणी अमरावतीकरांना जी संधी आली आहे ती संधी आपण सर्वांनी पुढे न्यायची आहे। माझी इच्छा होती, मी माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना विनंती केली, केंद्रीय नेतृत्वाला विनंती केली
की माझी स्वतःची रामटेक लोकसभा ही यावेळी कमळ चिन्हावर द्यावी, पण मुख्यमंत्री आणि सर्वांनी निर्णय घेतला की ती धनुष्यबाणकडे ठेवा, पण अमरावती वाचल्यास तुम्ही कमळ चिन्हावर घ्या. खरं तर मी एकनाथ शिंदेंचे आभार मानतो. त्यांनी मोठं मन केलं, त्यांनी महायुतीचा विचार केला आणि आम्हा सर्व लोकांना संमती दिली की अमरावती ही कमळावर लढावी. या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने, राज्याच्या नेतृत्वाने आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. पण या ठिकाणी जसं प्रवीण पोटेजी, अनिल बोंडेजी, चैनुभाऊ यांनी मांडलं, आता जबाबदारी सुपर वॉरियरची आहे. आता जबाबदारी व्यासपीठावरच्या सुपर वॉरियरची आहे. आता तुमच्या खालच्या बसलेल्या सुपर वॉरियरची आहे की मागच्या 16 महिन्यापासून भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने बूथवर काम करत आहे, अमरावतीचा खासदार महायुतीचा कमळावरच यावा याकरता आपली पार्टी काम करत आहे. आता असा कुठलाही बूथ नको आहे ज्यावर 51% मतं मोदीजी, कमळ आणि नवनीत राणाजीला मिळणार नाही, असा एकही बूथ मला आपल्या अमरावती मतदारसंघात नको आहे. मला माहिती आहे 2-2.5 लाखाच्या वर महायुतीच्या नवनीत राणाजी निवडून येतील, पण तो विजय होईल. महाविजयाचा संकल्प केलाय. महाविजयाचा संकल्प म्हणजे 100% बूथवर 51% मतं घेणे हा महाविजयाचा संकल्प आहे. आणि बंधू भगिनींनो, आपलं बोलणं झालंय. मी सर्व सुपर वॉरियरच्या समोर जे बूथ टाकले आहेत त्या बूथवर 4 जूनला जेव्हा निकाल लागेल 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता तुमच्या बूथवर तुम्हाला किती मतं भेटले सुपर वॉरियरला, हे पत्र तुम्हाला मी पाठवणार आहे. टक्क्याची लढाई लढायची आहे. सुपर वॉरियरला तुम्ही या ठिकाणी जबाबदारी घेतली आहे सुपर वॉरियर म्हणून. 600च्या वर सुपर वॉरियर 16 महिन्यापासून काम करतात आहे. आणि मग आपण जर 2 बूथचे नेते म्हणून जबाबदारी घेतली आहे तर आपल्याला माझी मित्रांनो विनंती आहे, ही निवडणूक सभांच्या भरोश्यावर, जाहीर सभांच्या भरोश्यावर लढायची नाही आहे. ही निवडणूक मोदीजी आणि बूथवर लढायची आहे. मोदीजी आणि बूथवर लढायची आहे. 51% मताची लढाई करायची आहे. आणि मी आपले सर्वांचे पद, पक्षाच्या पदाचे, येणाऱ्या कॉर्पोरेशनचे, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे, येणाऱ्या सरपंचाचे पद हे 4 जूनच्या निकालाशी जोडलेले आहेत. मोदीजींच्या निवडणुकीमध्ये 51% मतं घेणारा सुपर वॉरियर पाहिजे. आपण जर नेते असू तर 2 बूथचं राजकारण पूर्ण केलं पाहिजे. 2 बूथवर 51% मतं घेतले पाहिजे. खरं तर याकरता आपली खरी लढाई आहे. ही निवडणूक माननीय नवनीत राणाजीची नाही आहे. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेची नाही आहे. ही निवडणूक देवेंद्र फडणवीसजीची नाही आहे. ही निवडणूक मोदीजींना प्रधानमंत्री करण्याची तर आहेत, पण या निवडणुकीमध्ये 2047चा विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी केली आहे. मोदीजी असे म्हणतात 2024 आणि 2029 असा काळ राहणार आहे ज्या काळामध्ये आपलं एनडीएचं सरकार जर या देशामध्ये आलं, 400 पार करून आलं, तर 2035 ते 2047चा भारताचं निर्माण, विकसित भारताचं निर्माण या 5 वर्षात होणार आहे. काँग्रेस पार्टी खोटा प्रचार करणार आहे. ते मागासवर्गीय जनतेला सांगेल की बीजेपी आपके खिलाफ है,
ये बीजेपी सरकार आई तो संविधान बदल देंगे. खोटारड्यात आत्ताच अनुभवून सांगितलं. देशातला सर्वात मोठा धर्मग्रंथ संविधानाला मोदीजींनी मानलाय. मोदीजींनी कधी संविधानामध्ये स्वतःच्या फायदा करता कुठलाही बदल केला नाही. पण हीच काँग्रेस पार्टी आहे जी मत मागणार आहे, ज्यांनी बाबासाहेबांचं संविधान 84 वेळा तोडण्याचं पाप काँग्रेस पार्टीने केलं. 84 वेळा तोडण्याचं काम केलं. एकदा तर इंदिरा गांधीजींनी स्वतःचं पद वाचवण्याकरता संविधान बदललं. हीच काँग्रेस पार्टी या मागासवर्गीयाला मत मागेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा आणि मुंबईतनं हरवण्याचं पाप जर कुणी केलं असेल त्या काँग्रेस पार्टीने केलं. काँग्रेस पार्टीने केलंय. बाबासाहेबाला हरवलं, भंडारात हरवलं, मुंबईमध्ये हरवलंय. आणि मताचा जोगवा मागतील, सांगतील मागासवर्गीय लोक विरोधात आहे. मुसलमानाला सांगतील, मुस्लिम लोकांना सांगतील ये बीजेपी वाले आपके खिलाफ है, ये आएंगे तो आपको भगा देंगे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी मुस्लिम समाजाकडनं आभार मानतो की मोदीजींनी या देशाच्या मुस्लिमाला या ठिकाणी राहण्याकरता सीएचा कायदा आणला, नागरिकत्व देण्याचा कायदा आणला, देशातनं बाहेर काढण्याचा कायदा आणला नाही. मोदीजींनी सर्वांना संरक्षण दिलंय. आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, जनतेला भडकवून देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम काँग्रेस पार्टी करणार आहे. बंधूंनो, नवनीत राणाजी यांचं मी का अभिनंदन करतो? खरं तर जेव्हा 2019 मध्ये त्या निवडून आल्या, त्यांना अनेक लोकांनी मतदान केलं जे भाजपच्या विरुद्ध होते. भाजपच्या विरोधी मतानेही नवनीत राणांना मतदान केलं होतं. पण मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता त्यांनी मताचं लागून चालन केलं नाही. मताच्या राजकारणाकरता त्यांनी कधीही आपलं कॉम्प्रोमाइज केलं नाही. मोदीजीच्या नेतृत्वातल्या सरकारला त्यांनी सहकार्य केलं, पाठिंबा दिला, एनडीए मध्ये आल्यात. आणि एवढंच केलं नाही तर मोदीजींनी मांडलेला प्रत्येक कायद्याला पूर्ण ताकदीने सभागृहामध्ये भाषण करून, ऊर्जावान भाषण करून, मोदीजींनी आणलेला कायदा या देशाचा कल्याण कसं करू शकते मांडून प्रत्येक कायद्याला समर्थन देण्याचं काम नवनीत राणाजींनी केलं. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, खूप उल्लेख झाला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार हुकुमशाही करत होतं, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार देवेंद्रजी बद्दल, आमच्याबद्दल, सर्वांबद्दल जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या सर्व नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची गोष्ट करत होते, उद्धव ठाकरे सरकार सूटबुद्धीने वागत होतं, त्यावेळी नवनीत राणांनी हा विचार केला नाही, रवी राणांनी हा विचार केला नाही, उद्धव ठाकरे आम्हाला काय दंड देतील. हनुमंतरायाचा हनुमान चालीसा घेऊन जेव्हा त्या मुंबईला गेल्या, उद्धव ठाकरे लाचार झाले. उद्धव ठाकरे सारखा लाचार व्यक्ती मी कधीच बघितला नाही. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा पठण करताना काय बिघडलं असतं उद्धव ठाकरेंचं की नवनीत राणाजी, माझ्या घरासमोर तुम्हाला उद्धव ठाकरेंना घरासमोर जर तुम्हाला हनुमान चालीसा वाचायचा आहे, मी तुम्हाला स्टेज टाकून देतो, तुम्ही हनुमान चालीसा वाचा. पण उद्धवजी, तुम्ही त्यांना हनुमान चालीसा पठण करण्याकरता स्टेज दिला नाही, त्यांना 14 तास जेलमध्ये उभं ठेवलं, कोठडीमध्ये उभं ठेवलं, काळ कोठडीमध्ये उभं ठेवलं. 14 तासामध्ये 1 सेकंद सुद्धा त्यांना बाहेर निघू दिलं नाही. हा विचार करा, एक महिला 14 तास जेलमध्ये उभी आहे, बसू दिलं नाही. काय परिस्थिती झाली असेल, काय परिस्थिती असेल त्या महिलेची.
आणि एवढंच केलं नाही, 14 दिवस जेलमध्ये टाकण्याचं पाप एका महिलेला, नारी शक्तीला उद्धव ठाकरेंनी केलं. याचा बदला आपल्याला 26 एप्रिलला घेण्याचा दिवस आलाय. तो दिवस 26 एप्रिल. ही परिस्थिती महिलांची, ही नारी शक्तीचं अपमान. नारी शक्तीला माझी विनंती आहे, तुम्ही विचार करा 14 तासाचा. ही नारी शक्ती बलशाली आहे, याचा बदला घेणारी निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, उद्धव ठाकरे जरा या अमरावतीमध्ये. उद्धव ठाकरेचं हिंदुत्व कसं आहे? कसं आहे हिंदुत्व? भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेकरता न्यायस्थानी निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे गेले का? प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला, प्रतिष्ठापनेला उद्धव ठाकरे गेले नाही. मंदिर बंद करून मंदिरालय चालू करण्याचं, मंदिर बंद करून मंदिरालय चालू करण्याचं हिंदुत्व उद्धव ठाकरेचं आहे. बंधू भगिनींनो, प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेकरता न जाणारा उद्धव ठाकरे. तुम्हाला माहित आहे, पालघरमध्ये साधू संताची हत्या झाली. मुख्यमंत्री झाल्यावर साधू संताची हत्या सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे झोपले होते. 8वा तो दिवस. याची निवडणूक 26 एप्रिल आहे. प्रभू रामचंद्राचं अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या सोबत जाणारा उद्धव ठाकरे, याचा बदला घेणारी निवडणूक 26 एप्रिल आहे. याकूब मेननच्या कबरीला सुशोभीकरण करणारा उद्धव ठाकरे 26 एप्रिल जवळ आली आहे मित्रांनो. आणि मी आधीच सांगितलं, हनुमान चालीसा पठण करणाऱ्या एका नारी शक्तीला जेलमध्ये टाकणारा उद्धव ठाकरे, याची बदला घेणारी निवडणूक 26 एप्रिल आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, एक मत अत्यंत महत्वाचं आहे. नवनीत राणाजी मताचं कर्ज मागतात आहे. मताचं दान घेऊन पडून जाणारे काँग्रेस पार्टी आहे. 55 वर्ष मताचं दान घेऊन काँग्रेस पार्टी पडून गेली. आणि काँग्रेस पार्टीने दिलं का देशाला? काय म्हटलं राजीव गांधींनी? राजीव गांधींनी म्हटलं 55 वर्ष सरकार आम्ही चालवली, पण आमचं सरकार असं सरकार आहे की मी 1 रुपया पाठवतो, 85 पैसे गायब होतात, फक्त 15 पैसे पोहोचतात. आमचं सरकार असं चालतं. हे राजीव गांधीने कबूल केलं होतं. तुम्हाला सांगावं लागणार जनतेला, एक काँग्रेसचं मत 85 पैशाचा भ्रष्टाचार, एक मोदीचं मत डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट थेट पैसे अकाउंटमध्ये, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. एक काँग्रेसचं मत 85 पैसे गायब, एक भाजपाचं कमळाचं मत, मोदींचं मत डायरेक्ट 1 रुपया, डायरेक्ट 1 रुपया. हे मतदारांना सांगावं लागेल, बोलावं लागेल, जावं लागेल. एक मोदीजींच्या कमळाचं मत. बंधूंनो, 25 कोटी लोक गरिबीच्या बाहेर काढले. तुम्हाला सांगावं लागणार आहे, 25 कोटी गरिबाची गरिबी दूर करणारं एक कमळाचं मत. आणि गरिबी हटावचा नारा दिला, एकाही माणसाची गरिबी हटली नाही. ते 55 वर्ष काँग्रेसचं मत, 55 वर्ष काँग्रेसला मत दिलं, एकही गरिबाची गरिबी हटली नाही. पण मोदीजींनी एक मत घेतलं, 25 कोटी लोकांची गरिबी हटवली. माझा दावा आहे, काँग्रेसने व्यासपीठावर यावं, तिकडं त्यांचं निकडं आपलं. महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी त्या व्यासपीठावर राहावं. या व्यासपीठावर भाजपचा एक छोटा डेहनकर सारखा कार्यकर्ता मोदीजीला मांडू शकतात की मोदीजींनी 10 वर्ष काय केलं आणि काँग्रेसने कसा भ्रष्टाचार केला. मी त्यात जास्त जात नाही. मला खूप या ठिकाणी बोलायचं आहे, वेळ झालाय. मी एवढंच सांगणार आहे बंधू भगिनींनो, जेव्हा जनतेमध्ये जाऊ तेव्हा बोलू. तुम्हाला सांगून काही जास्त वेळ घेत नाही. पण मी तुम्हाला कशाकरता बोलवलं आहे? 26 एप्रिलची निवडणूक ही आपल्या सर्वांकरता महत्वाची आहे. जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील, तेव्हा अमरावतीचा खासदार
जरा जोरात सांगा. महायुतीचा, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा 11 पक्षाचा महायुतीचा खासदार नवनीत राणाजी मोदीजींचा शपथविधी होताना हात वर करून उभे असतील आणि अंबाबाईचा आशीर्वाद देऊन 2.5 लाख मतांनी 400 पार अबकी बार करत करत नवनीत राणाजी जेव्हा मोदीजी समोर जातील तेव्हा अमरावतीचा आवाज बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही. याची निवडणूक 26 तारीख आहे. बंधू भगिनींनो, 26 तारीख ही या देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. 26 तारीख आपल्या सर्वांच्या भविष्याची निवडणूक आहे. 26 तारीख जी पिढी जन्माला येणाऱ्या त्या पिढीची निवडणूक आहे. जी पिढीने जन्म घेतला त्या जन्म घेतलेल्या पिढीची निवडणूक आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की 6 एप्रिलला स्थापना दिवस आहे. चंदूभाऊनी सांगितलं 6 एप्रिल 1980 अटलजींनी काय संवाद केला होता चंदूभाऊनी मांडला. माझी तुम्हाला विनंती आहे, प्रत्येकाने आपापल्या बूथवर, अमरावतीच्या एकही बूथ मला 6 एप्रिलला असं नको आहे ज्या बूथवर 150-200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा वंदन, 150-200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा वंदन प्रत्येक बूथवर वेगवेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे. प्रत्येक बूथवर जनसंघापासून भाजपपासून काम करणाऱ्या त्या 150 वरिष्ठ नागरिकांचं स्वागत झालं पाहिजे. प्रत्येक बूथवर नमो ॲपच्या माध्यमातून 10,000 रुपये भारतीय जनता पार्टीला पाठवले पाहिजे. नमो ॲपच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर 150 रुपयाची वाट बघणार आहे मी. प्रत्येक बूथवर 10 लोकांनी 150 घरी जाऊन प्रत्येक बूथवर नमो ॲपच्या माध्यमातून 10 रुपये पार्टीचा कार्यकर्ता यांनी घरोघरी मागितले पाहिजे. मी तर म्हणेल नवनीत राणाजीच्या फॉर्म भरण्याच्या 4 तारखेच्या 10 वाजेपर्यंत अमरावतीतल्या प्रत्येक घरी जाऊन 1-1 रुपया फॉर्म भरण्याच्या दिवशी करता मागितला पाहिजे. 50,000 घरी जाऊन 1-1 रुपया जमा केला पाहिजे आणि त्या ठिकाणी निवडणुकीचा फॉर्म भरायला आलं पाहिजे. 1-1 रुपया जमा केला पाहिजे घरोघरी. भारतीय जनता पार्टी करता त्या ठिकाणी सर्वांनी एंगेजमेंट वाढवलं पाहिजे. लोकांचं सहमत घेतलं पाहिजे. लोकांना वाटेल मी सुद्धा 1 रुपया दिलाय, विकसित भारताकरता दिलाय, मोदीजींच्या निवडणुकीमध्ये दिलाय, माझाही 1 रुपयाचा अधिकार आहे आणि 10 रुपये मी पाठवले आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला मी सुद्धा साथ देतो आहे. माझा सुद्धा हिस्सा आहे. जनतेमध्ये जाऊ द्या, जनतेची निवडणूक होऊ द्या. निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची नाही, जनतेमध्ये जाऊ द्या निवडणुकीला. 6 एप्रिलचा स्थापना दिवस सुपर वॉरियरनी प्रत्येक बूथवर केला पाहिजे. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, स्थापना दिवसाच्या दिवशी खुला मंच तयार करा. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक बूथवर 50-100 कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश करा. माझा दावा आहे, लोक तयार आहे, फक्त जाण्याची गरज आहे, एवढंच मनाची गरज आहे. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. या विकसित भारताकरता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा. माझा दावा आहे, ज्या पद्धतीने युवा स्वाभिमान सोडताना नवनीत राणाजीच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं, खरं तर लाखो कार्यकर्ते 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद 6 एप्रिलला आपण सर्वांनी उभी करा, एवढीच विनंती करण्याकरता मी आलो आहे. 9 तारखेला विकासाची गुढी उभी करा. 9 तारखेला गुढीपाडवा आहे. माझी महिला बहिणीला विनंती आहे, महिला बहिणींना, की 9 तारखेला विकासाची गुढी महिलांनी उभी करा. 11 तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. 11 तारखेला प्रत्येक बूथवर सर्व कार्यकर्त्यांनी आपापला टिफिन घेऊन 50-100 कार्यकर्त्यांनी जेवण करा. महात्मा फुलेजींना त्या ठिकाणी नमस्कार करून, महात्मा फुलेजींना हार अर्पण करून, त्यांची आठवण करून सर्व समाजाच्या लोकांनी, सर्व लोकांनी एकत्र येऊन आपापल्या घरचा टिफिन घेऊन या आणि 11 तारखेला आपल्या घरी आपापल्या बूथवर टिफिनची बैठक करा. जो आनंद तयार होईल तो निवडणुकीकरता आपल्या सर्वांना कौटुंबिक असणार आहे. 14 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक बूथवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक समता दिवस म्हणून बाबासाहेबांना नमस्कार करून, नतमस्तक होऊन, जय भीम करून बाबासाहेबांच्या आठवणी, बाबासाहेबांचे संस्कार त्या ठिकाणी आठवा. बंधू भगिनींनो, 17 तारखेला रामनवमी आहे.
पुन्हा एकदा 22 जानेवारी 17 तारखेला एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पुन्हा आमच्या बहिणीला विनंती आहे, ती रामनवमी आमच्या महिला करतील, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते साथ देतील. आणि 23 तारखेला काय आहे? 23 तारखेला काय? मी नवनीत राणाईचं स्वागत भाजपमध्ये येताना हा दुपट्टाचा टाकला, पण हनुमानाची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत केलं. 23 तारखेला हनुमान जयंती आहे. कुठलाही बूथ, कुठलंही हनुमान मंदिर, कुठलंही रामाचं मंदिर, कुठलंही भगवान परमेश्वराचं मंदिर सोडू नका. त्या ठिकाणी सर्व भक्तांना बोलवून सर्व समाज, सर्व धर्म, सर्व पक्षाला निमंत्रण द्या. काही चिंता करू नका. हनुमंतरायाचा हनुमान चालीसा पठण करून 26 तारखेला अशी जोराने बटन दाबा की काँग्रेसचा जो उमेदवार असेल प्रत्येक बूथवर सांगा, तुमच्याकडनं अपेक्षित आहे मला, अशी जोराने बटन दाबा. जेव्हा 4 तारखेला जेव्हा मतदानाची मशीन उघडेल 51% मतं प्रत्येक बूथवर दिल्याशिवाय आपण राहू नका. याकरता मी आलो आहे. 4 तारखेला मी आणि देवेंद्रजी फॉर्म भरण्याकरता येतोय. तुमच्याकडे अपेक्षा आहे किमान 50,000 कार्यकर्त्यांनी नवनीत राणाईचा महायुतीचा फॉर्म भरण्याकरता 4 तारखेला 10 वाजता 9 वाजता जावं लागेल. देवेंद्रजी मी 10 वाजता येणार आहे. आणि जेव्हा 50,000 लोकांचा जनसमुदाय नवनीत राणाईचा फॉर्म भरण्याकरता येईल, महायुतीचा फॉर्म भरण्याकरता येईल, आमचे एकनाथजी, अजित दादा, आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी समर्थन देणाऱ्या नवनीत राणाचा फॉर्म भरू, तेव्हा काँग्रेसचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद आपण त्या दिवशी तयार करायची आहे. आणि बघा, नवनीत राणाजी तर युवा स्वाभिमान पक्ष सोडून आम्ही त्यांच्याकडे विनंती केली होती. चैनूभाऊनी मांडलं 6 एप्रिल 1980. पण 6 एप्रिल असा दिवस राहणार आहे, या विजयाला 51% मतं घेणारा विजय राहणार आहे. कारण 6 एप्रिलला नवनीत राणाचा सुद्धा वाढदिवस आहे. त्या ठिकाणी भाजपाच्या स्थापना दिवसाचा वाढदिवस आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचा वाढदिवसही करा, 6 एप्रिलही करा. किमान प्रत्येक बूथवर पुन्हा एकदा विनंती करतो की 50-100 कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टीचे दरवाजे मोकळे करा. आपल्या स्वतःचं राजकारण करू नका. हा आलं तर माझं काय होईल, हा आलं तर माझं काय होईल, हा आलं तर माझं काय होईल. कोणाचंच काही होणार नाही. तुमचं सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष माझी आहे. काही काळजी करायची गरज नाही आहे. मी या ठिकाणी व्यासपीठावर तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी प्रचंड ताकदीने पुढे जावं. आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जसा चैनूभाऊनी मांडलं त्या ऊर्जा घेऊन प्रचंड ताकदीने. आणि मी तुम्हाला सांगतो की मोदीजी, मी विनंती करणार आहे मोदीजींना, मी मोदीजींना विनंती करणार आहे, माननीय नवनीत राणाजी आणि व्यासपीठाला सांगतोय, त्यांनी अमरावतीला नक्की यावं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. अंबाबाईला नतमस्तक होतील. मी विनंती करणार आहे. त्यांचा किती वेळ मिळेल मला माहिती नाही. मोदीजी 10 तारखेला रामटेकमध्ये आहेत, 14 तारखेला चंद्रपूरमध्ये आहेत. तुम्हाला पाहिजे ना मोदीजी? मोदींची भेट घ्यायची आहे का? बरं बाबा, आम्ही येत नाही दोघंही. झालं देवेंद्र, आम्ही नाही पाहिजे का? मोदीजी पाहिजे, योगीजी पाहिजे, देवेंद्रजी पाहिजे, नितीनजी पाहिजे, बावनकुळेजी पाहिजे, सर्वच पाहिजे नाही. पण मला, आम्ही तुम्हाला सर्वांचंच पाठबळ देण्याचा प्रयत्न करू. पण तुमच्याकडून मला वादा पाहिजे. इथनं गेल्यानंतर सर्व सुपर वॉरियर मला पक्का विश्वास देऊन पाहिजे. अंबाबाईचं दर्शन करून मी स्वतः युवा स्वाभिमान पक्षाच्या स्टेजवर जाऊन 50,000 युवा कार्यकर्त्यांसमोर कमळ चिन्हाची घोषणा केली होती. ते कमळ चिन्ह आपल्याला भेटलेलं आहे. महायुतींनी मोठं मन केलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी इथनं शब्द पाहिजे. इथनं जाताना
51% मताची गॅरंटी मोदीजीची विकसित भारताची गॅरंटी आहे. मोदीजीची विकसित भारताची गॅरंटी आहे. तुमची गॅरंटी पाहिजे आहे 51% मताची. वा पक्का? त्याला दोन्ही हात वर करून सांगा पक्का. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी जय 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 जय. भवानी जय 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 जय. शिवाजी जय. श्रीराम जय जय. श्रीराम. हर 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 हर. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.